नमस्कार, स्वागत आहे तुमचं तारा न्यूजमध्ये। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या रणभूमीवर राजकीय तयारी जोरात सुरू आहे। पण या निवडणुकीच्या आधीच एक मोठा राजकीय निर्णय सध्या चर्चेत आलाय। भाजप सोबत युती नाही, होय हा आदेश दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी। आणि या एका घोषणेमुळे महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात नवा रंग चढलाय। स्थानिक पातळीवरील युतीचं स्वातंत्र्य जिल्हा नेत्यांना दिले गेले, पण भाजप सोबत कोणत्याही परिस्थितीत हात मिळवणी नाही असा स्पष्ट फरमान पवारांनी बजावलाय। त्यामागचा अर्थ काय, तर शरद पवार यांचा हेतू भाजप विरोधी मतांचं एकत्रीकरण आणि स्थानिक पातळीवरील स्वतंत्र ओळख निर्माण करणं, राजकीय समीकरण बदलण्याचा आणि भाजप विरोधी शक्तींना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे। कोल्हापूर जिल्हा पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातोय, पण मागील काही वर्षात भाजपनं आपलं अस्तित्व वाढवलंय। महायुतीत अजित पवार गट आणि भाजप एकत्र येत असताना शरद पवार गटाचा नो एंट्री टू भाजप हा निर्णय स्थानिक पातळीवरील गणित ढवळून काढणारा ठरू शकतोय। कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी भाजप सोबतची चर्चा खुल्या पातळीवर ठेवली होती, पण आता ती पूर्णविराम घेतेय। माझं व्यक्तिशः मत, मी कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार आघाडीचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून जय पवार साहेबांनी घोषणा केली की सर्व पक्षाबरोबर तुम्ही जावं, पण भारतीय जनता पक्ष सोडून त्याने सांगितलं की आपल्याला अनेक वेळा त्यांना घेऊ नये आणि त्यांच्यावर राहायचं नाही, असं आमचं धोरण पहिल्यापासून। आमची जशी इंडिया आघाडी आहे तसं केंद्रामध्ये सुद्धा सर्व पक्ष एकत्र आल्यामुळं भाजप सोडून त्यांनी सगळ्यांनी मिळून सांगितले की भारतीय जनता पक्षाला सोडून तुम्ही कोणाशी निवडणुकीमध्ये अलायन्स करा, आमचा त्याला विरोध नाही। आणि त्याला काही अडचणी आहेत, त्या अडचणीसुद्धा आम्हाला सांगितल्या नाही, पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जवळजवळ आमच्या निवडणुका ज्या होणार आहेत ते सगळे पक्ष याच्यामध्ये आहेत। आमचा जसा पक्ष आहे त्याचा काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार राष्ट्रवादी या तिघांची मिळून आमची आघाडी आहे आणि आम्ही इतर घटक पक्षांना घेऊन इंडिया आघाडी काढलेली आहे। आमची जशी इंडिया आघाडी आहे तसं केंद्रामध्ये सुद्धा सर्व देशातले पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी काढले, पण भाजपला सोडून। या निवडणुका ज्या आहेत ते पहिल्यांदा आता नगर परिषदच्या सुरू झाल्यात, त्या पद्धतीनं आमच्या बैठकी चालू आहेत। पवारसाहेबांनी सुद्धा पंचशीलवर आम्हाला सांगितले की जर तुमचं चाललं असेल तर फक्त भारतीय जनता पक्ष सोडून तुम्ही काही करा, त्या पद्धतीनं आम्हाला आदेश दिला आणि त्या निवडण्याची तयारी आम्ही उद्यापासून सुरू केलेलं आहे। लोक खुश आहेत, भारतीय जनता पक्ष नको म्हणलं तर, पण आम्हाला अडचण नाही। पण आमच्यावर येणारे जी काय आघाड्यामधले लोक आहेत ते म्हणतात तुम्ही त्यांना बाजूला काढलं की आम्हाला येता येत नाही, कारण त्यांना बाजूला काढून चालत नाही। आम्हाला निवडणूक अपयश होऊ दे पण त्याच्यावर जायचं नाही असं आमचं ठरलं आहे। आणि त्यांना सोडून झालं की कार्यकर्त्यांची मनापासून चांगली गुडविल आहे। लोक म्हणतात होऊ दे, एकदा काय व्हायचं होऊ दे, देशामध्ये चालले तर राज्यामध्ये कशाला, छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये कसा, होऊ दे एकदा सुरुवात, अशा पद्धतीनं आम्हाला कार्यकर्त्याकडनं यायला आलेलं आहे आणि रिस्पॉन्स आहे। ही निवडणूक आम्ही कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये आम्ही या तिघा पक्षाचं मिळून सत्ता करणार, इंडिया आघाडीच्या घटकांना घेऊन। मला ही माध्यमांच्या मधूनच ही बातमी ऐकायला मिळाली की शरद पवार राष्ट्रवादी गटानं भाजपसोबत युती करणार नाही, अन्य पक्ष आम्हाला युतीसाठी चालतील असं म्हटलं आहे। परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व शीर्षस्थ नेतृत्वाला शरद पवारांची काही गरज नाही, त्यामुळे शरद पवारांनाच घेण्याची मानसिकता आमच्या नेतृत्वाची नाही। त्यामुळे कदाचित ते आपलं महत्त्व वाढवण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न करतायत की आम्हाला भाजपसोबत जायचं नाही, मुळात भाजपलाच त्यांना घ्यायचं नाही, हा आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय आहे। त्यामुळे शरद पवारांनी काही म्हटलं याच्याशी भारतीय जनता पार्टीचं काही देणं घेणं नाही। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, जनसुराज्य यांची महायुती ही अतिशय घट्ट आहे। ती महायुती ताकदीनं आणि शक्तीनं कार्यरत आहे। त्यामुळे शरद पवारांनी काही वक्तव्य केलं तर त्याचा परिणाम कोल्हापूरच्या राजकारणावर अजिबात होणार नाही। उलट
महायुतीला अशा पद्धतीनं चांगलं ताकदीनं या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्यासाठी चांगली संधी मिळेल. उलट शरद पवार गटाला इथं उमेदवार आहेतच कोण, त्यांना इकडं उमेदवार कुणीही मिळणार नाहीत. शरद पवार राष्ट्रवादी गटाचं अस्तित्व हे शोधण्यासारखी परिस्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यामुळं त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यावर काही होणार नाही. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक नगर परिषदामध्ये नव्या आघाड्या जुळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी काँग्रेससोबत, काही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत, तर काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार म्हणून लढाई होणार आहे. यामुळे कोल्हापूरमध्ये आता 2 सरळ गट तयार होत आहेत. एक महायुती भाजप अजित पवार शिंदे गट आणि दुसरा विचारसरणीचा मोर्चा पवारांचा, काँग्रेसचा आणि उद्धव सेनेचा. राज्याच्या राजकारणात शरद पवार हे चालीने ओळखले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपपासून दूर राहण्याचा निर्णय हा केवळ रणनीतीचा भाग नाही, तर कार्यकर्त्यांना स्पष्ट विचारधारात्मक दिशा देणारा संकेत आहे. कोल्हापूरसारख्या राजकीयदृष्ट्या जागरूक जिल्ह्यात हा निर्णय पुढील काही आठवड्यात ठोस परिणाम दाखवू शकतो. काही ठिकाणी भाजप विरोधी मतांचं एकत्रीकरण, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वास. म्हणजेच या निवडणुका केवळ नगर परिषदेच्या नाही, तर विश्वास विरुद्ध विचारसरणी अशा 2 तत्वाच्या चकमकीत बदलणार आहेत. आणि या लढाईचं केंद्रस्थान ते म्हणजे कोल्हापूर. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.